नमस्कार मैत्रिणींनो, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। सर्वांना गणेश आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण खास गणेशाच्या प्रसादासाठी साधे सोपे पुरणाचे मोदक बनविणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य पाहू। गव्हाचे पीठ, साखर, चना डाळ, तेल, मीठ आणि विलायची। मी एक लहान ग्लास हरभऱ्याची डाळ घेतली आहे। ते आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि हा डबा आपल्याला कुकरामध्ये ठेवून 3 शिटे आपल्याला याच्या काढून घ्यायच्या आहेत। गॅसवर मी कुकर ठेवला आहे आणि याच्या 3 शिट्ट्या काढून घेत आहे। तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपली चना डाळ ही छान अशी शिजलेली आहे। चमच्यानेच मी ती बारीक करून घेत आहे। त्यामध्ये थोडीशी विलायचीची पूड टाकत आहे। 1 ग्लास मी साखर टाकली आहे आणि ती साखर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। यामध्ये थोडीशी विलायची पूड घालून घेऊ। साखरेला पाक येईपर्यंत आपल्याला ते शिजू द्यायचे आहे। आपले छान असे पुरण तयार झाले आहे। आता आपण कणिक मळून घेऊ। त्यासाठी मी 1 वाटी कणिक घेतली आहे। आणखी 1 वाटी घेतली आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे। हे आपण मिक्स करून घेऊ। तुम्ही यामध्ये 1 चम्मच तेल किंवा तुपाचे मोहन घालू शकता। यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून याची कणिक आपल्याला घट्ट अशी मळून घ्यायची आहे। आपली कणिक मळून झाली आहे। 5 ते 10 मिनिटांसाठी मी ते झाकून ठेवत आहे। पुन्हा याला थोडंसं मळून घेऊ। आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे। अर्धी वाटी मी शिजवलेले पुरण घेतले आहे। एकसारखे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत। हातावरच मी याची पाती करून घेत आहे। खोल अशी आपल्याला याची वाटी करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला पुरण भरायचे आहे। पुरणाचे सारण भरायचे आहे आणि जवळ आपल्याला ह्या अशा घड्या पाडायच्या आहेत। त्यामुळे आपल्या मोदकाला छान असा आकार येईल। आणखी एक मी मोदक बनवून दाखवत आहे। अशा प्रकारे आपल्याला या गोळ्याची पाती हातावरच करून घ्यायची आहे। तुम्ही पोळपाटावर सुद्धा लाटू शकता। यामध्ये आपल्याला पुरण भरायचे आहे आणि हाताने त्याला जवळ अशा घड्या पाडून घ्यायच्या आणि त्याचा मोदक तयार करायचा आहे। हे पहा, आपला मोदक हा तयार झाला आहे। अशा प्रकारे आपल्याला सर्व मोदक तयार करून घ्यायचे आहे। आता मी गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये तेल गरम करायला ठेवत आहे। तेल आपले गरम झाले आहे। यामध्ये आपल्याला मोदक तळून घ्यायचे आहेत। हे मोदक आपल्याला सर्व बाजूने छान असे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। परतून घेऊ आणि सर्व बाजूने याला लालसर होऊ देऊ। हे पहा, आपले हे लालसर असे तळून झाले आहे आणि आपले मोदक हे तयार झाले आहेत। लहानांपासून तर मोठ्यांना सर्वांनाच हे मोदक नक्कीच आवडतील। अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपीज पाहण्याकरता
शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.